रेडी आहे सिद्धी? डीजे आपण रेडी आहात? काजळ लावणे आले मी आज, असं नका बघू अहो येते मला लाज. केला शृंगार आज घातलाय असाच, दिसते मी भारी जणू अप्सरा मी खास. नखरेवाली कुठे निघाली घालून साडी लाल गुलाबी, पागल करते तुझे मोरनीशी चाल. गुलाबी साडी आणि लाली लाल लाल, दिसते मी भारी राजा फोटो माझा काढ. गुलाबी साडी आणि लाली लाल लाल, दिसते मी भारी राजा फोटो माझा काढ. कमाल झाली स्वप्नात आली राणी मुखर्जी नटी. कमाल झाली स्वप्नात आली राणी मुखर्जी नटी. त्या नटीनं मारली मिठी मला, त्या नटीनं मारली मिठी. त्या नटीनं मारली मिठी मला, त्या नटीनं मारली मिठी. कमाल झाली स्वप्नात आली राणी मुखर्जी नटी. कमाल झाली स्वप्नात आली राणी मुखर्जी नटी. त्या नटीनं मारली मिठी मला, त्या नटीनं मारली मिठी. त्या नटीनं मारली मिठी मला, त्या नटीनं मारली मिठी. पाटलांचा बैल गाडा गाडा, त्याने घाटात गेला रडा. लाखात नंबर एकचा आपल्या गावचा हाय बैल जोडा. लाखात नंबर एकचा आपल्या गावचा हाय बैल जोडा. लाखात नंबर एकचा आपल्या गावचा हाय बैल जोडा. पाटलांचा बैल गाडा, पाटलांचा बैल गाडा गाडा, त्याने घाटात गेला राडा. पाटलांचा बैल गाडा गाडा, त्याने घाटात गेला राडा. नदीच्या पल्ल्याड आईचा डोंगर, डोंगर माझ्याला देवीचं मंदिर. आलू जागर जागर डोंगर माझ्याला गेल्या लाटी भंडार. दूर लोटून दे अंधार, आलं दुरून रांगून डोंगर यंगून उघड देवी दार. लाटी भंडार, दूर लोटून दे अंधार, आलं दुरून रांगून डोंगर यंगून उघड देवी दार. क्या बात आहे, क्या बात आहे. एकदा स्पृहासाठी जोरदार हात वरती करून टाळ्या वाजवणं गरजेचं आहे. कमी वयामध्ये इतका जबरदस्त परफॉर्मन्स स्पृहाच्या माध्यमातून, क्या बात आहे. मी विनंती करेल निशिकाताई देशेकर मॅम यांना
की त्यांच्या शुभ असते. प्लीज आपण सन्मान करायचा आहे. स्पृहा हिचा जबरदस्त परफॉर्मन्स स्पृहाचा आपल्या सर्वांना पाहायला मिळाला. फक्त वय वर्ष 4, पण काय ते एक्सप्रेशन, काय ती कला. म्हणजे एका डान्सवरती जर परफॉर्मन्स करायचा असेल तरी देखील 4 वेळा विचार करायला लागतो. 4 डान्सवरती 4 गाण्यांवरती हिने 4 वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे परफॉर्मन्स दिलेत. क्या बात आहे स्पृहा, अप्रतिम. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या स्पृहासाठी. पुढील परफॉर्मन्स आपल्या समोर सादर करण्यासाठी मी इन्व्हाइट करतोय मृण्मय जाधव. मृण्मय जाधव यांना मृण्मय यांच्या अप्रतिम वाणीमधून आपल्याला पुढील गाण्याचा नजराणा माझ्या राजार या गाण्यावरती मृण्मयच्या आवाजामधून आपल्याला एक सुमधुर गाणं ऐकायला मिळेल.